श्री स्वामी समर्थ गाईज, नमस्कार. हे बघा, मी डीमार्टला गेलेली होती. डीमार्टवरनं आपले घरगुती लागणारे सामान मी घेऊन आलेली होती. कडधान्य, मीठ, मसाले, राई जिरा आणि बाबूसाठी खास ज्यूस, फ्रूट ज्यूस, फ्रुटी म्हणून आणलेली आहे. बाबूला खूप आवडते फ्रुटी. आणि हे बघा, मी अजून काय काय सामान घेऊन आलेली होती. 4,000चं बिल आलेलं आहे, ते मुलीला सांगत होती. आणि मी तिथे सांगत होती मिस्टरांचा असं रिॲक्शन केलेलं होतं. बघा, बाबू ग्लास घेऊन आलेला आहे. बाबूची पहिला पिण्यासाठी घाई झालेली आहे. बघा, बाबूसाठी मी 2 बॉटल घेऊन आलेली होती. हे बघा, मग आणलेला सामान आहे सगळं, मॅगी वगैरे सगळं. हे बघा, मी मग नंतर बसली ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज शिवून घेतलं, चांगलं फिटिंग करून घेतलं. माझ्या मापाचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. ब्लाऊज शिवून झाला, मग मी सकाळी उठून लवकर 4 वाजता उठले आणि मग मिस्टरांना टिफिन बनवायला घेतलं. हे बघा, मी चिकन बनवणार होते आज, म्हणून सकाळी कांदा टमॅटो कापला. कढईमध्ये तेल, कांदा, टमॅटो, मीठ, आलं लसणाची पेस्ट हे सगळं टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि वाफेवर झाकण लावून ठेवलं. हे बघा, चांगलं मिक्स केलं. मिक्स झालं ना चांगलं की मग त्याच्यामध्ये टाकायचं हळद, मसाला, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि घरगुती लाल तिखट मसाला. हेच मसाले मी घरात वापरते. हे मसाले सगळे टाकल्याने चांगलं मिक्स करून घेतलं. मी लाल मिरची पावडर टाकते की त्याने जास्त कलर येतो म्हणून. हे बघा, मग मी त्याच्यामध्ये टाकलं चिकन चांगला अर्धा किलो असेल, स्वच्छ धुवून घेतलं आणि ते चिकन त्याच्यामध्ये टाकलं. बघा, माझा चेहरा बघा, मी जसं काय झोपेतच आहे. सकाळी 4 वाजता उठून बनवावं लागतं. हे बघा, कलर बघा चिकनचा खूप छान कलर आलेला आहे. मग मी त्याच्यामध्ये टाकला पाणी जेवढंच टाकायचं, जेवढ्याने चिकन शिजून होईल एवढंच पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, कलर बघा चिकनचा खूप सुंदर कलर आलेला होता. मग मी ठेवला झाकण त्याच्यावर आणि वाफेवर ठेवून दिलं. वाफेवर शिजवून घेतलं. हे बघा, चिकन आता शिजलेलं आहे. छान चिकन दिसतंय बघा. खूप कलर छान आलेलं होतं चिकनला. मस्त घरामध्ये वास पूर्ण दणदणत होतं चिकनचं. सकाळ मिस्टर उठले. सकाळी 5 वाजता सकाळी मिस्टर उठतात कामाला जाण्यासाठी. अंघोळ वगैरे त्यांना 6 वाजता निघावं लागतं. हे बघा, मी त्याच्यामध्ये टाकलं खोबऱ्याचं वाटण. सुकं खोबरं चांगलं भाजून घेतलं, ते वाटलं आणि मग ते त्याच्यामध्ये टाकलं. मी जास्त सुकं खोबरं टाकत नाही, आम्हाला जास्त आवडतही नाही. मग आलं आणि त्याच्यामध्ये मी कांदा टमॅटोची हे जास्त टाकते, त्याच्याने तो चांगला ग्रेव्ही होऊन जाते. हे बघा, मी ठेवलं वाफेवर. तर हे वाफेवर आल्यावर टाकायचं त्याच्यामध्ये कोथिंबीर. हे बघा, मी कोथिंबीर टाकलं. मस्त कलर आलेला होता. हे बघा, चिकनचा कलर छान झालेला आहे. चिकन खूप छान झालेलं होतं. ओके, बाय. श्री स्वामी समर्थ. खूप छान झालेलं होतं बघा. बाय.